हॅलो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 11th ऍडमिशन 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत ऍडमिशन मिळालेलं नाही राऊंड 1, 2, 3, 4 साठी, त्यांच्यासाठी स्पेशल राऊंड ऑलरेडी लागलेला आहे. तर स्पेशल राऊंडची जी काय माहिती आहे ती थोडक्यात मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे. आज त्या राऊंडचा शेवटचा दिवस आहे फॉर्म फिलअप करण्याचा. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत, हा तर राऊंड ओपन टू ऑल आहे. ओपन टू ऑल राऊंड असल्या कारणाने विद्यार्थ्यांना डाऊट येत आहे की यामध्ये आम्हाला कास्टचा बेनिफिट मिळणार आहे का नाही, आणि ऍडमिशन झाल्यानंतर बेस्ट बेनिफिट मिळणार आहे का नाही, याच्या बाबतीत जे काही क्लिअर असणार आहे, जे माहिती असणार आहे, मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर थोडक्यात बघूया आपण. जे काही राऊंडचे डिटेल्स आहेत ते थोडक्यात बघूया. राऊंडचे डिटेल्स बघा आहेत. आज आहे 5/8/2025. 11th ऍडमिशन 2025 स्पेशल राऊंड 1 आहे, चालू आहे. डेट म्हणजे काल काल हा राऊंड चालू झालेला आहे सकाळी 8 वाजल्यापासून. आज संध्याकाळी म्हणजे 5 ऑगस्टला बघा, आज 5 तारीख आहे. 5 ऑगस्टला 2025, 5 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, लास्ट जी डेट आहे, आजची जी डेट आहे ती लास्ट डेट आहे. तुम्ही 6:30 वाजेपर्यंत फॉर्म हा एडिट करू शकताय, फॉर्म मध्ये चेंज करू शकताय. 6:30 वाजल्यानंतर ही साईट बंद होणार. याच्यानंतर तुम्ही लॉग इन करून एडिट करू शकत नाही. तोपर्यंत टाइम आहे, तोपर्यंतच एडिट करून घ्या. कॉलेजचे प्रिफरन्सेस टाकून घ्या. पूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आजची जी आहे ती लास्ट डेट आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगायची की आजची जी डेट आहे ती लास्ट डेट आहे. तर फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. तर बघा, एवढ्या सीट्स होत्या. जवळजवळ 21,50,779 सीट आहेत. फक्त 14,38,894 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यातल्या रजिस्ट्रेशन केलेल्या 14 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 8 लाख विद्यार्थ्यांना काय आहे, जवळजवळ 8 ते 9 लाख विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतलेलं आहे. आणि जवळजवळ वॅकन्सी किती शिल्लक आहे बघा, अजून 12,68,398 वॅकन्सी शिल्लक आहे. म्हणजे प्रत्येकाला ऍडमिशन मिळू शकते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कॉलेजचे प्रिफरन्सेस नीट टाकायचे आहेत, तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही, जसं की एटीकेटी विद्यार्थी असतील, आत्ताच आपली पुरवणी परीक्षा झालेली आहे, तर एटीकेटी विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन नव्यानं करू शकताय. आणि रजिस्ट्रेशन करून तुमचा पार्ट 1 फिलअप करून पार्ट 2 पण तुम्हाला भरायचा आहे. तर पार्ट 1 मध्ये काय चेंजेस करू शकतात बघा. तर फॉर्म एडिटिंग करू शकतात ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांनी राऊंड 1, 2, 3 आणि 4 मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, म्हणजे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ते विद्यार्थी काय करू शकतात बघा, फॉर्म पार्ट 1 मध्ये दुरुस्ती करू शकतात. जसं की तुमची कास्ट बदलायची असेल, तुम्ही म्हणणार सर हा ओपन टू ऑल आहे. ओपन टू ऑल राऊंड आहे. ओपन टू ऑल म्हणजे याच्यामध्ये सगळे जे ऍडमिशन्स असतील ते ओपन मधून होणार, म्हणजे कास्टचा बेनिफिट मिळणार नाही. मग आम्ही कास्ट का भरू, कास्ट डिटेल्स का टाकू? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला कास्टचं बेनिफिट ऍडमिशन झाल्यानंतर मिळणार आहे. पण जे ऍडमिशन होत असतं तुमचं, त्याच्यासाठी तुमची अलॉटमेंट लागत असते. अलॉटमेंटसाठी तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही, पण तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर कास्टचा सगळा बेनिफिट मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कास्ट डिटेल टाकणं गरजेचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ऍड्रेस डिटेल्स तुम्ही चेंज करू शकता. तुमचा ऍड्रेस चुकीचा पडला असेल, ऍड्रेस बदलून घ्या. मार्क्स चुकीचे पडले असतील, मार्क्स बदलून घ्या. तुमचे पर्सनल डिटेल्स असतील ते बदलून घ्या. तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करायचे असतात, ते डॉक्युमेंट्स अपलोड जर करत असताना त्यात काही चुका झाल्या असतील, त्या डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं व्यवस्थित आधीचे डॉक्युमेंट डिलीट करून तुम्ही हे नवीन डॉक्युमेंट जे योग्य आहेत ते डॉक्युमेंट्स भरू शकता. महत्वाची कास्ट जर तुम्हाला चेंज करायची असेल, एसटी, एससी, ओबीसी, एससीबीसी अशा कास्टमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल, तर त्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट कास्ट सर्टिफिकेट आणि त्याचं नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. ऍडमिशन घेत असताना, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना ते डॉक्युमेंट तुमचे बघितले जातील. पार्ट 2 मध्ये तुम्ही काय चेंज करू शकता बघा. पार्ट 2 मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमची स्ट्रीम बदलू शकता. स्ट्रीम म्हणजेच काय आहे की तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स जर तुम्ही स्ट्रीम असतात आपल्या, त्यातलं जर आर्टला ऍडमिशन टाकलं तर तुम्ही आता बदलून सायन्सला सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. कॉमर्सला जर टाकलं असेल तर तुम्ही सायन्सला घेऊ शकता. सायन्सला जर टाकलं असेल तुम्हाला वाटलं असेल की आता नाही मला आर्ट घ्यायचंय किंवा कॉमर्स घ्यायचंय, तर तुम्ही तुमची स्ट्रीम व्यवस्थित बदलू शकता. इथं काही अडचण नाही. स्ट्रीम बदलायची असेल तर स्ट्रीम बदलून घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं मीडियम पण तुम्ही चेंज करू शकता. समजा वाटलं की पहिल्यांदा आपण इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं होतं, पण नाही आपल्याला जड जाईल आता, तर तुम्ही मराठी मीडियम सुद्धा अप्लाय करू शकता. मराठी टाकलं होतं, नाही मला आता इंग्लिश करायचंय, तर इंग्लिश मध्ये पण टाकू शकताय. तुम्ही हिंदी कुठल्याही लँग्वेज, जे काही तिथं फॉर्म भरत असताना जे काही मीडियम ऑफ अवेलेबल असतील, उर्दू असेल, हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, तुम्ही तुमचं मीडियम पण चेंज करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचा गोष्ट येते ती म्हणजे कॉलेजचा प्राधान्यक्रम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.
तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला इथं सांगणार आहे, कॉलेजचा प्राधान्यक्रम कसा टाकावा जेणेकरून आपल्याला ऍडमिशन 100% मिळेल. याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आहे 4th राऊंड साठी. पण तोच व्हिडिओ तुम्हाला या स्पेशल राऊंड 1 साठी सुद्धा लागू पडणार आहे. त्याची लिंक इथं तुम्हाला देते बघा, आई बटन दिसतंय तुम्हाला, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, किंवा कॉमेंट मध्ये पहिलीच कॉमेंट मी पिन करून ठेवलेली आहे, ती माझी कॉमेंट असणार आहे, तिथं सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा, तुम्हाला 100% कळून जाईल की कॉलेजचा प्राधान्यक्रम कसा टाकावा जेणेकरून मला स्पेशल राऊंड 1 मध्ये 101% ऍडमिशन मिळेल. ठीक आहे, तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तर त्याच्यामधून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तर इथं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की काय करायचं आहे तुम्हाला. टिप नंबर 1 आहे, जे कास्टचे डिटेल्स आहेत ते ओरिजिनल भरा. अलॉटमेंट तयार करत असताना तुम्हाला त्याचा बेनिफिट नाही मिळणार, पण ऍडमिशन झाल्यावर त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळणार आहे. ही पहिली आहे टिप आपली. दुसरी टिप काय आहे बघा, कॉलेजची नावे टाकत असताना जास्तीत जास्तची नाव कॉलेजची टाका. एक कॉलेज टाकलं तर त्याच्यामध्ये किती गॅरंटी आहे तुम्हाला ऍडमिशन मिळेल ते तुम्हालाच माहिती. त्यामुळे काय की जास्तीत जास्त कॉलेजचे नाव टाका. 10 कमीत कमी तुम्ही काय करू शकता, एक 5-6 कॉलेज तर टाका, जास्तीत जास्त तुम्ही 10 कॉलेजची नावं टाकू शकताय. एक कॉलेज टाकू नका, जास्तीत जास्त कॉलेज टाका, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतील. आणि तुम्हाला कुठल्याही एक्स्ट्रा फी द्यायची गरज नाही. जरी तुम्ही स्पेशल राऊंड मधून ऍडमिशन घेत असला तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा फी देण्याची गरज नाही, अजिबात कुठली एक्स्ट्रा फी देण्याची गरज नाही. ठीक आहे, हे झाल्यानंतर आता तुम्हाला प्राधान्यक्रम कसा तुम्ही पहिल्यांदा बघा, प्राधान्यक्रम कसा टाकायचा सांगतो थोडक्यात तुम्हाला. तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्यांदा वॅकन्सी बघा. प्रत्येक कॉलेजची वॅकन्सी बघा. वॅकन्सी बघितल्यानंतर तुम्ही त्या कॉलेजचा कट ऑफ बघा, वॅकन्सी बघा, कट ऑफ बघा, आणि त्याच्यानंतर मग कॉलेजची लिस्ट बनवा. हे 1 नंबरला पाहिजे, 2 नंबरला पाहिजे, 3 नंबरला पाहिजे, 4 नंबरला पाहिजे. समजा जे आपले मार्क्स आपले आहेत, समजा एक 58% मार्क्स आहेत, तर त्याच्यानुसार तुम्ही वॅकन्सी कुठल्या कॉलेजला आहेत बघा, आणि कुठल्या कॉलेजचा कट ऑफ याच्या आसपास आहे. म्हणजे मागच्या राऊंडला 59 लागलं होतं, आता मला एवढे मार्क्स आहेत, 57 आहेत, 58 आहेत, तर हा एवढा कट ऑफ खाली येईल का, हा कट ऑफ खाली येईल का, म्हणजे मला आता 58 होते, तर हे तुम्हाला विचार करायचा आहे. समजा एखाद्या कॉलेजला 88% कट ऑफ लागला, तर मला होते समजा 87%, तर हा जो कट ऑफ आहे तो खाली येईल का, कट ऑफ 86 कडे येईल का, 86 कडे येईल का, 85 येईल का, असा विचार करून तुम्हाला कॉलेजचे 1 2 3 4 अशी लिस्ट बनवायची आहे. अशी 10 कॉलेजची लिस्ट बनवून तुम्ही काय करायचं, तुमचा कॉलेजचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे, आणि पार्ट 2 मध्ये तुम्हाला काय करणार आहे ते फिलअप करावं लागणार आहे. इतकं सोपं आहे, पण जास्त तुम्ही हार्ड करून घेता, जास्त काय टेन्शन घेता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इम्पॉर्टंट माहिती मिळाली असेल, तर नक्की काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ काय करा, शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहिती मिळेल आणि त्यांचं पण ऍडमिशन होईल, त्यांना पण अलॉटमेंट मिळेल. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांचा धन्यवाद आणि बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना काय महत्वाच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला स्पेशल राऊंड 1 साठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला 6 ऑगस्टला म्हणजेच उद्या 6 ऑगस्टला याची तुम्हाला काय मिळणार आहे, रिझल्ट मिळणार आहे. कशाचं काय मिळणार आहे, रिझल्ट ऑफ स्पेशल राऊंड 1 हा मिळणार आहे उद्या सकाळी 10 वाजता. तो सगळ्यांनी तयार राहा. उद्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तर 6 ऑगस्टला सकाळी 10 वाजता भेटूया. त्यामध्ये आपण जे अलॉटमेंट लागणार आहे, अलॉटमेंट लागल्यानंतर काय करायचं त्यासाठी आपण अपडेट घेऊन येणार आहे. थँक्यू वन अँड ऑल. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.